नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यावर भर. कागल, गडिंग्लज, उत्तूर मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बामणी तालुका कागल येथे सिद्धनेरली उपकेंद्रांतर्गत उभारण्यात आलेल्या 3 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की मतदारसंघात 4 ठिकाणी सौर प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. कागल शहरात आवश्यक असल्यास भाडेतत्वावर जागा घेऊनही सौर प्रकल्प उभारला जाईल. ज्या भागात जागेची अडचण आहे तेथे तहसीलदारांमार्फत पाहणी करून अहवाल मागवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितलं की सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना होणारा त्रास आणि धोके टळणार आहेत. दिवसा वीज उपलब्ध होणे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल असं त्यांनी नमूद केलं. ग्रामस्थांच्या वतीनं बोलताना राज्य बँकेचे माजी चेअरमन MP पाटील यांनी सौर प्रकल्पामुळे गावाच्या विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी गायरान जमीन विकासासाठी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतीला अनुदान, नळपाणी योजनेस मोफत वीज आणि स्थानिक रोजगार देण्याची मागणी केली. या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मंत्री मुश्रीफ यांनी स्थानिक पातळीवरील मागण्या तातडीने मान्य केल्याचे आश्वासन दिलं. तसेच जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री स्तरावरील मागण्यांसाठीही सहकार्य केलं जाईल असं त्यांनी सांगितले. कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.